देखा लहान आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल। जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल वर आपली बातांमध्ये तुमचं स्वागत। बातमी हा आज भाटखेळाची। भाटखेळा मजार जी आपली तडवी समाजाचा जी कब्रस्तान है ती खरीच ह्या दांडी तर त्या दांडी लोक असा कब्रस्तान ना है ते आपली गावांमजार जे एकाहून एक मोठमोठ्या गावा होती अशी गावांसाठी बी हा भाटखेळाचा कब्रस्तान एक प्रेरणादायक की तडली कार्यकर्त्यांना गावातली लोकांना जी कब्रस्तानसाठी मेहनत केली है तर ती काबिले तारीफ त्या कब्रस्तान एक गार्डन सारखा स्वरूप ज्या तडली मेहनत करणारी लोकांना लिहिला है। तर ह्या मजार जे आपलं भाटखेळाचं हबीब गुरुजी होती त्यांचं मोठं दादा इतबार साहेब होतं ह्यांना सहकार्य करीकन अन गावातली सब गावकऱ्यांना सहकार्य करीकन जी एक कब्रस्तान जो तयार केला है या मजार विविध प्रकारच्या फुला होती विविध प्रकारच्या झाडा होती सफरच आपलं चिकू होती निंबू होती जाम होती। तर अशी प्रकार जी एक लोकांताल एक प्रेरणादायक राहील कारण सकून राहील कब्र असं आपण जेव्हा कब्रस्तान मजार जातात तर फुला लिकन जातात तर ह्या ज्या लायल्या फुला होती त्या कब्राची लोकांताल ऑटोमॅटिकली एक त्याहांताल सुकून भेटवासाठी बी काम उपयोगी ते येते। तर त्यासाठी ज्या भाटखेळाची लोकांना जो सहकार्य केला है त्यालताल आपली हे दांडी तर ते दांडीलताल तोडला आहे। तर प्रत्येक जे आपलं आपण कवाबी कब्रस्तान मजार गेलं की बाता करताना वापस होलं का तो विषय भुली जातात। तर असं बरचसं गावची लोकांताल करवाच्या कब्रस्तान विषयी बऱ्याचशा बाता होती पण मग कोणीच पुढं पाऊल टाकत नाही। ते एक मराठीत म्हण की केल्याशिवाय होत नाही आधी केलेची पाहिजे त्याप्रमाणे भाटखेळावासियांना पहिलं केला अन करीकन दावला। तर त्यासाठी आपण सबन भाऊंना जे करणार ती त्याने एक ह्या भाटखेळावासियांपासून प्रेरणा भेटेल होना न लिहिल होना। ऑफ है ना करो ऑफ है ना नहीं ईदगाले त्या कैऱ्यांच्याले आंबांच्याले कैऱ्या लागल्या 50नहीं मोगरा भी न चले।
तसाच आपली जे कब्रस्तानचं देखरेख करणारं होती जे हमेशा रोज या कब्रस्तानची देखभाल करत होती तर त्या म्हणजे आपलं भाटखेडचं सलीम दादा हाती मुबारक दादा ह नसीर दादा हाती महमूद दादा ह आणि तसंच आपण ताल ह्या कब्रस्तानची कशी मेहनत करी करणं कोणती नियोजन पद्धतीकडनं अडी हा कब्रस्तान असा बगीचा सारखा तयार ह तर याविषयी आपलं भाटखेडचं हबीब गुरुजी हे आपण ताल त्याविषयी थोडा माहिती देशील. प्रश्न विचार. तर गुरुजी हमानताल असा एक प्रश्न विचारवाचा तुम्हाला की ह्या बगीचा कब्रस्तान म्हणजे बगीचा तयार करवासाठी कशी कल्पना सुचली आणि त्यासाठी तुम्ही कशी मेहनत केली न कोण सहकार्य केला. फिरोज भाई ह्या ठिकाणी आज जर सांगवायचा म्हणला तर ह्या कब्रस्तान हमान जागा नव्हती या गावात. आम्ही एक कुंब्याची खेतात धरत आणि त्या ठिकाणी जेव्हा मयत घरी आलं की बिलकुल 3-4 दिवसांकन ते सफा होई जाय तरी नामोनिशान मिटी जाय. गैरा दुःख होय पण आमचे जे आपले भाटखेडा गावचे साहेब डेप्टी कलेक्टर इतबार तडवी साहेब यांची प्रयत्नातून वा ही काय देखला गेला नाही तर मग त्याईनं त्यांची काळात हा 1 एकर मोटकऱ्यातून हमान हा कब्रस्तानचा जागा मिळाई दिली आणि हे मिळवल्यावर बी ह्या ठिकाणी त्यांच्या सुरुवातील काही अशी देखभाल होत नव्हती. मोठमोठ्या काट्या मोठमोठा कचरा गवत होता. या ठिकाणी अक्षरशः हिंस्र प्राण्यांचा वावर होता. मग ही बी देखला जात नव्हता. मग साहेबांची कल्पनेतून माही शिक्षकी कल्पनेतून आणि ग्रामस्थांची अथक प्रेरणेतून आणि परिश्रमातून ह्या ठिकाणी असा ठरला की बा ह्या ठिकाणी आपण हे जे बेअदबी होतं ते हे बेअदबी काही आपण टाळायला पाहिजे आणि हे बेअदबी टाळवासाठी आपण ह्या ठिकाणी काहीतरी केला पाहिजे. मग आमच्या फिरोज एक कला शिक्षक किनगावच्या त्याची मार्गदर्शनाकन त्या ठिकाणी आमच्या घरातला या नबाब त्याच्यानंतर आमच्या दिलीप त्याच्यानंतर गावातलं म्हणजे प्रत्येकाच्या जे नाव लेत बसलं तर गैरा नाव हाती त्याच्यानंतर महबूब साहेबू रफिक सलीम नशीर हे सबांची आणि त्याबरोबर इतर बी सब बिचारे सब या ठिकाणी मेहनत भिडलं आणि खरी म्हणजे ह्या ठिकाणी साहेबांना सब रोपा आणल्या त्यांची पैशांतून आणि त्या रोपांची लागवड केली त्याची देखभाल करण्यासाठी हमीद तुरेबाज याच्या खरी या ठिकाणी जास्तीत जास्त परिश्रम किंवा त्यानं त्याची देखभाल केली आणि या ठिकाणी हे देखभाल करत असतानाच मग आणखी आला की झालं कोणी फुला दिखल्या तोडली गेला कोणी फळ दिखला तोडली गेला. मग या ठिकाणी इतबार साहेबांना या कंपाऊंड तान जवळजवळ 7-8 लाख रुपये खर्च केलं आणि हे गेटचं काम उभारला ईदगाचं काम उभारला आणि या ठिकाणी आज या ठिकाणी म्हणजे आपण जसा बा काहीतरी एक कल्पना सुचत की जसा बा जन्नतच्या मौलाना साहेब हे करतात ती वर्णन करतात ती आपण तर त्या काबिल नाही तसं काही करणार नाही पण आपले जे बुजुर्ग लेटले ती त्या लेटलेल्या बुजुर्गांसाठी काहीतरी सुकून भेटेल पाहिजे म्हणून या ठिकाणी फुलझाडा फळझाडा त्याच्यानंतर सावलीच्या झाडा देखावाच्या झाडा असं सब प्रकारच्या झाडा फुल पौंध लावलं आणि या ठिकाणी ह्या यालतान एक म्हणजे मस्त स्वरूप दिला आणि आमचे जे बुजुर्ग ती किंवा येणारा बी माणूस तो येणारा माणूस या ठिकाणी सुकून कर लेटीन. मी म्हणतो की आपण करोडांचे धनियान घरा बांधतान अरे पण या आखरेच्या घर तुम्ही सुधारा हे आपला आखरेत तान बी काम येईन अधिक कायमस्वरूपी अडी लेटना. दुसरा की जसा की तुम्हाला हा बगीचा इथली मेहनत करणं सवारला आहे तर आपल्या बऱ्याचशा गावा हाती की ज्या म्हणजे प्रत्येक कब्रस्तान म्हणजे गावकरी हे कल्पना करत राहतात की बापू कब्रस्तान म्हणजे असा करून तसा करून तर अजून लोक कुठे असा दिखाला नाही आहे तर आपण आपली जे तडवी भावनताल जे ज्यांजो कल्पना हाती त्या काय संदेश देऊ इच्छित. हा मी त्या असा संदेश देईन की बा देखा बरेच ठिकाणी अशा मोठमोठ्या बात्या होत्या ती जेव्हा मयत होतं तेव्हा असा करून तसा करून तर एक आपली म्हणली म्हण
की रात होली तर वाडाभर गाई, दिन निघला तर काही न माई. म्हणजे घर गेलं की सब भुली जातं. ती मी असं नाही म्हणणार की काय करतं नाही, असं नाही. त्यानं करेल पाहिजे. त्याहान जो बी सहकार्य लगीन त्या सहकार्यावर फुल झाडा फळ झाला ज्या बी होती त्या बी दिवाल तयार आहात. आणि ही फक्त आपली अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिक यासाठी नाही, तर ही सामाजिक पर्यावरण म्हणजे जो निसर्गाच्या पर्यावरण संतुलन ती संतुलन बी या ठिकाणी राखला जातो. या ठिकाणी अशा निंबाच्या झाड्या दरखास्त होती की ज्या काही पटिकन ऑक्सिजन देते की तुम्ही किती बी लाखांच्या एसी लावा त्याची सर्व म्हणजे तो एसी करणार नाही त्या झाडांची. तर हा पर्यावरणाबरोबर आपला अध्यात्म म्हणजे आपली ह्या ठिकाणची जे बुजुर्गांचं किंवा आपण स्वतः बी आधी लेटणार आहात तर त्या लेटवासाठी एक आपलं अव्वल घर पाहिजे. त्या घरासाठी हा परिसर स्वच्छ पाहिजे आणि त्यासाठी अवडिलेली हे मेहनत. तर अल्लाह ताला आणखी आपली समाज बांधवान अशी हिदायत दे त्यांची सहकार्य लगीन ती करवायला आपण तयार आहात. आदिवासी हा जंगलात राहणारा माणूस न त्या निसर्गाकडनं त्याची जेवढी कण त्याच्या जीवन सुखी राहतो. तर असा एक पर्यावरण आणि लोकांचा शुद्ध हवा भेटवासाठी बी आपण एक जंगल सारखा लोकांचा शुद्ध हवा भेटेलो ना यासाठी बी याचा उपयोग होणार. तर देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या बातम्या. जय आदिवासी. जय आदिवासी.